बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून घरातील सर्व स्पर्धकांनी सूरज चव्हाण, धनंजय जाधव आणि इरिना या तिघांना नॉमिनेट केलं होतं. तर सूरज चव्हाणला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने नॉमिनेट केलं. अशातच आता बिग बॉसने ज्यांना डिसिजन घेता येत नाही त्यांनाच डिसिजन घेण्याचा टास्क दिला आहे. तर यामुळेच आता धनंजय, इरिना आणि सूरज हे तिघेही त्यांच्यासह घरातील इतर स्पर्धकांसाठीही खाद्यपदार्थांची निवड करताना पाहायला मिळत आहेत. परंतु याच दरम्यान या तिघांचाही गोंधळ उडाला असून याबाबत इतर स्पर्धक त्यांनी या तिघांना नॉमिनेट करून अचूक निर्णय घेतला यावर चर्चा करत आहेत. यासह बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात सूरज चव्हाणने त्याची स्ट्रगल स्टोरी घरातील सदस्यांना सांगितली. तो म्हणाला की माझी परिस्थिती जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला खूप वाईट वाटेल. त्याने सांगितलं की त्याच्या बाबांना कॅन्सर झाला होता, तर त्याच्या आईने याचा अतिविचार केल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आणि त्याच्या आईचं निधन झालं. पुढे तो असं म्हणाला की आईचं निधन झालं त्याच वेळी त्याच्या आजीचंही निधन झालं आणि पुढे त्याने सांगितलं की आता त्याच्या कुटुंबात फक्त त्याच्या 5 बहिणी आणि त्याची आत्या आहे. सूरज पुढे म्हणाला की टिकटॉक वेळी त्याला दिवसाला रिबिन कापायला 80,000 इतकी रक्कम मिळायची. त्यावेळी एका दिवसाचे तो 80,000 इतकं मानधन घ्यायचा. शिवाय तो हेही म्हणाला की आता सुद्धा तो एका दिवसाचे 30 ते 50,000 घेतो. तर सूरजने असंही सांगितलं की सुरुवातीला पैसा बघून मला लोकांनी खूप लुटलं, त्यामुळे माझ्या बहिणी मला एकच म्हणतात की तू फक्त नीट राहा, आम्हाला बरं वाटेल. सूरजचं मानधन ऐकून इतर स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात ज्याला सगळ्यांनी डिसिजन घेता येत नाही म्हणून नॉमिनेट केलं त्याने त्याची खरी स्टोरी सांगितल्यानंतर सोशल मीडियावरून मात्र सूरजला अनेक जण सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. तर यावर तुमचं मत काय आणि तुमचा पाठिंबा कुणाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.